मी लग्नाच्या पहिल्याच रात्री फुलांच्या मखमली बेडवर एक नाजूक बाहुलीप्रमाणे बसले होते. लाजरी, गंभीर, मनात हजारो स्वप्ने आणि नवऱ्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. रात्रीचे 12 वाजून गेले, पण त्यांचा काहीच पत्ता नव्हता. 1 वाजला, 2 वाजले, तरीही त्यांचा मागमूस नव्हता. शेवटी 2च्या सुमारास दरवाजा उघडला आणि ते लटपटतच आत आले. त्यांना स्वतःच्या पायावरही उभे राहता येत नव्हते. कसाबसा बिछाण्यापर्यंत पोहोचले आणि मी त्यांना आधार द्यायला गेले तर त्यांनी मला जोरात ढकलून दिले. डोळ्यात संताप आणि वेदना घेऊन ते ओरडले, "साली, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझं प्रेम हिरावून घेतलंस. याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे." ते एका भेसूर जनावरासारखे माझ्यावर तुटून पडले. मी आक्रोश करत राहिले, त्यांच्या दयेसाठी याचना केली, पण त्यावेळी ते कोणत्याही माणुसकीच्या पलीकडे गेले होते. मी रडत होते, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते थांबले नाही. सकाळी 5 वाजता मला शुद्ध आली. मी वेदनेने तडफडत उठले. माझ्या अंगावर ओरखडे होते, फाटलेले कपडे आणि मनाच्या तुकड्यांसोबत माझी स्वप्नेही धुळीत मिळाली होती. पण आता माझ्या नशिबात जे लिहिलं होतं ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 6 वाजता माझ्या सासूबाईंनी मला आवाज दिला, "सुनबाई, लवकर उठ, आंघोळ करून बाहेर ये." मी डोळ्यातले अश्रू पुसले, स्वतःला सावरले आणि आंघोळ करून बाहेर आले. चहा करून नवऱ्यासमोर नेला, तेव्हा ते अजूनही झोपलेले होते. मी त्यांना उठवलं, तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटला. "आकांक्षा, मला माफ कर. काल मी नशेत होतो, तुला खूप त्रास दिला." असे म्हणत त्यांचे डोळे भरून आले. त्यांच्या त्या अवस्थेकडे पाहून मी हतबल झाले. मी केवळ एवढेच म्हणू शकले, "तुम्ही माझे पती आहात, मला तुमच्याकडून माफी नको. पण एक गोष्ट करा, आजपासून तुम्ही दारू पिऊन घरात येणार नाही." त्यांनी मान डोलावली आणि वचन दिले की आता दारूला मी हात लावणार नाही. मी समाधानाने दिवस घालवला. घरात सगळे माझ्याशी चांगले वागत होते. सासूबाई, जावा, भाचे सगळे एकमेकात मिसळलेले होते. तो दिवस आनंदात गेला. पण संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि नवऱ्याची अजूनही काहीच चाऊल नव्हती. मी त्यांची वाट पाहत होते. शेवटी रात्री पुन्हा 12 वाजता ते घरी आले आणि आजही ते नशेत होते. कालचीच गोष्ट आज पुन्हा घडली. सकाळ झाली आणि मी वेदनेतून कसेबसे उठले. नेहमीप्रमाणे अंघोळ करून मी बाहेर आले. चहा घेऊन नवऱ्याजवळ गेले. आजही ते त्या खोट्या पश्चातापाने माझ्याकडे माफी मागत होते. तेच रडणे, तेच वचन आणि मीही नशिबाला दोष देत ऐकत राहिले. हे आता रोजचेच झाले होते. रोज ते नशेत यायचे आणि मी रोज त्यांचा क्रूरपणा सहन करायचे. मी विचारायचेही बंद केले की माझ्याशी तुम्ही असे का वागतात? कारण उत्तर नेहमीच वेदनेने भरलेलं असायचं. अशा वेदनांच्या सावटाखाली 2 महिने उलटून गेले, पण माझ्या वेदनांना काही अंत नव्हता. सासूबाई मला नेहमी विचारायच्या, "सुनबाई, खुशखबर कधी देणार आहेस?" मी त्यांना काय उत्तर द्यावं? माझ्याकडे काहीच शब्द नव्हते. आज माझ्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती. या 5 वर्षात एक दिवससुद्धा नवऱ्याचे प्रेम मला मिळाले नाही. शरीराची भूक भागवण्यासाठी तो माझ्याकडे यायचा, पण माझ्या इच्छेविरुद्धच. तरीही आई होण्याचा आनंद माझ्या नशिबात नव्हता. माझं हे दुःख कुणालाही सांगू शकत नव्हते. आई-वडील लहानपणीच गेले होते आणि एक काका होते. त्यांनीही मला पैशांच्या हव्यासापोटी या भेसीर लोकांच्या स्वाधीन करून टाकले. आता मला घरात एक नवं नाव मिळालं होतं, वांज. आकांक्षा हे सुंदर नाव असूनही आता कोणीच ते घेत नव्हते. जिथे पाहावे तिथे फक्त वांज वांज ऐकू यायचे. मग ती जाव असो, सासू असो किंवा घरातील इतर कोणीही. आता घरच्यांनीही माझ्याकडे परक्यासारखे पाहायला सुरुवात केली होती. एकदा मला कळालं की माझ्या नवऱ्याचं लग्नापूर्वी कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. पण माझ्यासोबत लग्न झालं म्हणून ती मुलगी त्याला सोडून गेली. माझा नवरा विशाल त्याचा सारा राग माझ्यावरच काढत होता. हे त्यानेच मला सांगितले होते. मी जर काही विचारलं किंवा विरोध केला तर त्याच दिवशी माझी अवस्था उठण्याच्या लायकीची उरत नव्हती.
असेच दिवस जात होते. शेवटी मी स्वतःशी ठरवलं की डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. निदान माझ्यावर लावलेला वांझपणाचा डाग तरी पुसला जाईल. मी एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टराला भेटले. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाल्या, आकांक्षा, तुझ्यात काहीही दोष नाही. एकदा नवऱ्याची तपासणी करून घे. मी जेव्हा ही गोष्ट नवऱ्याला सांगितली तेव्हा त्याचा राग अनावर झाला. त्या दिवशी मी खरी वेदना काय असते ते अनुभवले. बेल्टने मारत मारत त्याने माझ्या अंगावर न भरून येणारे जखमांचे व्रण उमटवले. मी किंचाळत होते, रडत होते, पण कोणीही मदतीला आले नाही. शेवटी मी वेदनेने थकून थंड जमिनीवर पडले आणि नशिबाला दोष देत अश्रूंमध्ये झोपून गेले. सकाळी सासूबाईंनी किंचाळून उठवलं, महाराणी, झोपतच राहणार आहेस की काही कामही करणार आहेस? कुठून ही आमच्या मुलाच्या नशिबात आली. मी कसेबसे उठले, तयार झाले आणि पुन्हा घरच्या कामात स्वतःला गुंतवले. पण घरात कुणालाही माझी पर्वा नव्हती. एकदा माझ्या मोठ्या जाऊबाईंची आई घरी आली. ती सासूबाईंना म्हणाली की जानकीबाई, तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून द्या, म्हणजे त्याला मूल तरी होईल. का उगाच हे ओझं पाडताय? सासूबाईंनाही ही गोष्ट पटली आणि त्यांनी आपल्या मुलासाठी नवी वधू शोधायला सुरुवात केली. मला आता समजलं होतं की माझ्या आयुष्यात आता काही उरलं नाही. मीही ठरवलं, आता पुरे. मी घटस्फोट घेणार. त्याच रात्री माझा नवरा पुन्हा नशेत घरी आला. मी अंथरुणावर पडले होते. येताच त्याने जोरात लाथ मारून मला जमिनीवर पाडलं आणि शिव्या देत म्हणाला, मी आलोय आणि तू इथे झोपून राहिली आहेस. चल जेवण घेऊन ये. मला भूक लागली आहे. मी स्वयंपाकघरात जाऊन जेवण गरम केलं आणि त्याच्यासमोर नेऊन ठेवलं. मी दिवसभर काहीही खाल्लं नव्हतं, म्हणून 2 ताटं वाढली आणि त्याच्यासमोर बसले. तो पहिला घास घेताच त्याने माझ्या तोंडावर थुंकलं, मग ताट उचलून माझ्या अंगावर फेकून दिलं. असं गटारासारखं जेवण बनवतेस? मी पटकन माझे हात समोर केले, जेणेकरून गरम अन्न माझ्यावर सांडू नये. तेव्हाच मी ठरवलं, आता बस. मी वांज नाही तर तू स्वतःच नामर्द आहेस आणि दोष मात्र मलाच देतोस. हे ऐकताच तो भडकला. त्याने कमरेवरचा बेल्ट काढला आणि मला मारण्यासाठी पुढे झेपावला. पण यावेळी मी मागे हटले नाही. मी त्याचा हात धरला आणि बेल्ट त्याच्या हातून हिसकावून घेतला. आता तो उठून बसला आणि मला मारण्यासाठी हात उगारला, पण मीही पूर्ण ताकदीने त्याला ढकलून दिले. तो थेट फरशीवर जाऊन आपटला. दारूच्या नशेतच कसाबसा उठला आणि माझ्या दिशेने पुन्हा धावून आला. आज तुला या घराबाहेर हाकलतोच. मीही ठामपणे उत्तर दिलं, तुझ्यासारख्या जनावरासोबत राहणारं तरी कोण? इतकंच बोलणं होतं तोच त्याने खोलीचे दार उघडले. बाहेर संपूर्ण घर उभे होते. सासू, दोन्ही जावा आणि दीर सगळे तमाशा पाहण्यासाठीच उभे होते. पण आज माझ्या मनात भीती नव्हती. कधी नव्हे ते आतून एक वेगळीच ताकद जागी झाली होती. मी संतापाने त्यांच्याकडे पाहत म्हणाले, काय रे, आले तमाशा पाहायला? लाज नाही वाटत का? तुमच्या नपुंसक मुलाच्या कमतरतेला लपवण्यासाठी मलाच दोषी ठरवतात आणि आता दुसऱ्या एखाद्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला ठरवलंय. मी पुढे काही बोलणार तोच माझी सासू ओरडली, विशाल, काय बघतोयस? हाकल हिला घराबाहेर. मीही ठामपणे उत्तर दिलं, मलाही इथे राहायचं नाही. मीच निघते या नरकातून. रात्रीचे 11 वाजले होते. मी त्या घरातून बाहेर पडले. ना कुठली बॅग, ना काही सामान, फक्त रिकाम्या हातांनी आणि रिकाम्या मनाने. मला ठाऊक नव्हते की कुठे जायचे, काय करायचे. फक्त या बंदिस्तपणातून मोकळे व्हायचे होते. मी अंधारात तशीच चालत राहिले. भुकेमुळे मला चक्करही येत होती, पण मी न थांबता चालत राहिले. तेव्हा अचानक समोरूनच एक कार भरधाव येत थांबली. ए मुली, काय झालं? मध्येच रस्त्यात कशाला चालतेस? ड्रायव्हर मोठ्याने ओरडला. कारच्या तेजस्वी हेडलाईट्समुळे माझ्या डोळ्यांवर प्रकाश पडला आणि मी तिथेच कोसळले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका सुंदरशा खोलीत पलंगावर पडले होते. समोर एक सुमारे 50 वर्षाची देखणी स्त्री बसली होती. त्यांचं नाव कल्याणी देवी होतं. उठलीस का बाळा? त्या स्त्रीच्या तोंडून बाळा हा शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले
आणि मी हमसून रडायला लागले. त्या मायेने म्हणाल्या, "अगं रडू नकोस. आधी सांग कुठे राहतेस? कोण आहे तुझं कुटुंब? तू एवढ्या रात्री एकटीच रस्त्यात काय करत होतीस?" मी फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे आणि त्या खोलीकडे बघत राहिले. काहीही बोलण्या इतकी ताकद नव्हती. घड्याळ पाहिलं, रात्रीचे 2 वाजले होते. म्हणजे मी 3 तास बेशुद्ध होते. मी काही बोलत नव्हते, म्हणून त्या स्वतःच म्हणाल्या, "मी सुद्धा ना किती बावळट आहे. चल, आधी काही खाऊन घे." मला खूप जोराची भूक लागली होती. मी हलकीच मान हलवली. त्या खोलीबाहेर गेल्या आणि 5 मिनिटातच हातात प्लेट घेऊन परत आल्या. त्यात बिस्किटं, नमकीन आणि केक होता. खरं तर एवढ्या रात्री काही शिल्लक नाही, पण सध्या यावर भागव. मी डोकं खाली घालून पटापट सर्व खाऊन टाकलं. जेव्हा मी डोकं वर केलं, तेव्हा त्या स्त्री माझ्याकडे पाहत हसत होत्या. मी लाजिरवाण्या स्वरात म्हणाले, "आंटी, आज मी काहीही खाल्ले नव्हते, म्हणून खूप भूक लागली होती." त्या महिलेने विचारले, "आणखी खाणार आहे का?" मी म्हणाले, "नाही आंटी." त्या महिलेने पुढे विचारले, "बरं, सांग तू कुठून आली आहेस? आणि तुझा नवरा कुठे आहे?" मी शांतपणे उत्तर दिले, "आंटी, या जगात माझे कोणीही नाही." असे म्हणत मी गप्प बसले. "ठीक आहे, आता आराम कर, उद्या बोलू." असे म्हणत ती महिला खोलीबाहेर निघून गेली. माझ्या डोळ्यांना झोप कुठे होती? काल काय झाले आणि पुढे काय होईल? याच विचारात मी गुरफटून गेले. विचार करता करता पहाटेचे 5 वाजले. आता मात्र माझ्या डोळ्यांवर झोपेचा ताबा आला आणि मी झोपून गेले. कोणीही मला त्रास दिला नाही आणि दुपारी 12 वाजता माझी झोप पूर्ण झाली. गेल्या 8 वर्षात पहिल्यांदाच असे झाले होते की मी इतक्या उशिरा उठले. मी पटकन उठले, चेहरा धुतला आणि खोलीबाहेर आले. पण बाहेर येताच माझे डोळे विस्फारले गेले. माझे भानच हरपले. कारण हे कोणते साधे घर नव्हते, तर एखाद्या महालासारखे सुंदर होते. मी प्रथमच एवढे भव्यदिव्य घर पाहत होते. समोर मोठा हॉल होता. एका बाजूला सोफ्यांचा सेट आणि मधोमध डायनिंग टेबल होते. दुसऱ्या बाजूला देखील असेच सोफ्यांचे सेट आणि त्यांच्यासमोर एक डायनिंग टेबल होते. एका कोपऱ्यात किचन होते आणि त्याच्या शेजारी वर जाण्यासाठी सुंदर जिना. खाली 3 खोल्या आणि वर काय होते हे पाहण्याची संधी अजून मिळाली नव्हती. समोरच्या सोफ्यावर तीच महिला बसली होती. तिच्यासोबत 3 वर्षाची गोंडस मुलगी होती. त्या महिलेची नजर माझ्यावर पडताच तिने मला हाक मारली, "इकडे ये बाळा." बाळा हा शब्द ऐकून माझ्या हृदयात काहीतरी हालचाल झाली. हा शब्द मी कित्येक वर्षांनी ऐकत होते. या घरात आल्यावर मला येथे राहण्याचे 3 मोठे कारण मिळाले. पहिले, मी उशिरा उठले तरी कोणीही मला त्रास दिला नाही. दुसरे, हे घर नव्हतेच तर एक महाल होता. आणि तिसरे, त्या महिलेने मला प्रेमाने बाळा म्हटले. मी तिच्याजवळ जाऊन बसले. तिने स्वयंपाकघराकडे पाहून आवाज दिला, "कमल, चहा घेऊन ये." ती छोटी मुलगी आईला विचारत होती, "आई, ही आंटी आहे का आजी?" त्या महिलेने हसून सांगितले, "बाळा, ही आंटी आपल्या घरी पाहुणी आहे." चहा पिल्यानंतर मी म्हणाले, "ठीक आहे आंटी, मी निघते. मला नोकरी शोधायची आहे." तिने माझ्याकडे एकटक पाहिले आणि विचारले, "तू घरातून पळून आली आहेस का?" मी चपापले आणि म्हणाले, "नाही आंटी, तुम्ही असे का म्हणत आहात?" तिने माझ्या शरीरावर पट्ट्यांच्या खुणा पाहिल्या होत्या, म्हणून तिने तो प्रश्न विचारला. मी तिच्या प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न केला आणि विचारले, "सौम्याची आई दिसत नाही." ती दुखी स्वरात म्हणाली, "सौम्याची आई राधिकाचा 2 वर्षापूर्वी एका अपघातात मृत्यू झाला. तेव्हा सौम्या फक्त 1 वर्षांची होती. तेव्हापासून मीच तिची काळजी घेत आहे." इतके सांगून तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला, "बाळा, सांग, नक्की काय झाले?" मी तिच्या पायांजवळ डोकं टेकवलं आणि रडू लागले. ती मोठ्या मायेने म्हणाली, "बाळा सांग, आपल्या आईला सांगणार नाहीस का?" हे ऐकताच माझे अश्रू अधिकच अनावर झाले. कारण माझे दुःख वाटून घेणारा आजवर कोणीही नव्हता. मी माझ्या वेदना कोणाला सांगणार? मी सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत माझ्या संपूर्ण आयुष्याची कहाणी त्यांच्यासमोर उघड करून ठेवली.
माझी संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर त्या आंटींना विश्वासच बसत नव्हता की कोणी इतका निर्दयी कसा असू शकतो. माझे बोलणे संपताच मी म्हणाले, आंटी, तुम्ही मला इथून जाण्याची परवानगी द्यायला हवी. त्यांनी मला प्रेमाने जवळ बसवले आणि म्हणाल्या, बाळा, तू सौम्याची देखभाल करू शकशील का? देवही कसे कसे अन्याय करतो बघ ना. या निष्पाप मुलीला आईचे प्रेमही मिळाले नाही. मी लगेचच होकार दिला, कारण मला या घरात राहायचे लालच आधीच लागले होते. ठीक आहे आंटी, मी आजपासून सौम्याची पूर्ण जबाबदारी घेईन, असे मी ठामपणे सांगितले. मी सौम्याला जवळ बोलावले. सौम्या बाळ, इकडे ये. ती माझ्याजवळ आली. मी तिला विचारले, बेटा, आपण दोघी मैत्रिणी होऊ का? सौम्याला हे खूप आवडले. मग मी तिला दुपारचे जेवण भरवले आणि जेवणानंतर तिच्या खोलीत घेऊन जाऊन तिला झोपवले. संध्याकाळी तिला उठवून दूध दिले आणि मग ती माझ्यासोबत खेळू लागली. रात्री तिला पुन्हा जेवण भरवले आणि झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीच्या वेळेला म्हणजेच सकाळी 6 वाजता उठले. अंघोळ करून मी पुन्हा तेच कपडे घातले, कारण माझ्याकडे दुसरे कपडेच नव्हते. मी बाहेर आले आणि पाहिले की संपूर्ण घर रिकामे होते, कुणीच नव्हते. हॉलमध्येही शांतता होती. मी स्वयंपाकघरात जाऊन सामान बघू लागले आणि स्वतःसाठी चहा बनवू लागले. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, कमल, माझ्यासाठी एक मस्त चहा घेऊन ये. खूप थकलोय मी. मी वळून पाहिले तर एक 30-32 वर्षांचा उंचपूर्ण भरगच्च शरीरयष्टीचा माणूस सोफ्यावर बसला होता. त्याने काळ्या रंगाचा सूट आणि त्याच रंगाची पॅन्ट घातली होती. मी केलेला चहा कपात ओतला आणि त्याच्या हातात दिला. तो माणूस मला एकटक पाहतच राहिला. त्याने गंभीर आवाजात विचारले, तू कोण आहेस आणि कमल कुठे आहे? त्याचा प्रश्न ऐकून मी घाबरले. एकतर सकाळी इतक्या लवकर तो घरात कसा आला आणि आता असे प्रश्न का विचारत होता? मी धैर्य एकवटत उत्तर दिले, मी सौम्याची देखभाल करण्यासाठी येथे आले आहे. पण तुम्ही कोण आहात आणि या घरात इतक्या लवकर का आलात? तो रागाने म्हणाला, अरे, हे माझे घर आहे. तुझी इतकी हिंमत कशी झाली माझ्या घरात उभे राहून मलाच प्रश्न विचारण्याची? मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, मला कसं कळणार तुम्ही सौम्याचे बाबा आहात? मी कालच येथे आले आहे आणि सकाळी कोणीही असे अचानक घरात येत असेल तर विचारणारच ना. तो थोडा शांत झाला आणि म्हणाला, बरं, ठीक आहे, सांग, तू कुठून आली आहेस आणि आधी कधी मुलांची जबाबदारी घेतली आहेस का? मी संकोचातच उत्तर दिले, नाही, कधीच नाही. हे ऐकताच तो अजूनच संतापला. कोणी ठेवलंय तुला इथे, सांग. मी घाबरतच म्हणाले, आंटीजींनी. त्यावर तो वैतागून म्हणाला, ही आईसुद्धा अगदी वेडी झाली आहे. त्याच्या या बोलण्याने मी शांतपणे एका कोपऱ्यात उभी राहिले. तो पुन्हा रागाने ओरडला, आता काय माझ्या डोक्यावरच उभी राहणार आहेस? जा, तुझं काम कर. मी निशब्द राहून किचनमधल्या एका टेबलाजवळ बसले आणि विचारात गढून गेले. माझी बाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती. थोड्या वेळाने आंटीजींचा आवाज माझ्या कानावर पडला, आकांक्षा, उठलीस का? सौम्यालाही उठव. मी हळूच किचनमधून बाहेर आले आणि पाहिले. तोपर्यंत सौम्याचे बाबा घरातून निघून गेले होते. मी सौम्याला उठवले, तयार केले आणि खाली घेऊन आले. माझ्या चेहऱ्यावरची उदासी पाहून आंटीजींनी विचारले, काय झालं? मी त्यांना सकाळी घडलेली सगळी घटना सांगितली. ऐकून त्या म्हणाल्या, माझा मुलगा राधिका गेल्यापासून थोडा चिडचिडा झाला आहे. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. जर कुणी त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणू शकलं तर माझ्या काळजाला खूप दिलासा मिळेल. खूप एकटा वाटतं त्याला. त्या दिवसभर मी याच गोष्टीचा विचार करत राहिले. सौम्यालाही माझ्या चेहऱ्यावरची उदासी दिसली. तिने विचारले, आंटी, तुम्हाला काय झालं? मी काहीच न बोलता हसून टाळले. पण दादींनी तिला सांगितले, तुझे बाबा आज तुझ्या आंटीवर रागवले म्हणून तिला वाईट वाटतंय. रात्री सौम्याचे बाबा घरी आले तेव्हा सौम्या माझ्या मांडीवर बसली होती. त्यांना पाहताच ती म्हणाली, बाबा, तुम्ही वाईट आहात. तुम्ही आंटीला का ओरडलं? लगेच माफी मागा. सौम्याचे बाबा फक्त माझ्याकडे रोखून पाहत होते. मी घाबरून सौम्याला लगेच उचललं
आणि तिच्या खोलीत झोपायला घेऊन गेले. तिला झोपवल्यानंतर मी खाली आले. आकाशजी सोफ्यावर बसले होते आणि अजूनही माझ्याकडे रोखून पाहत होते. मी नजरेला नजर न मिळवता पुढे पुढे जाणार इतक्यात त्यांनी आवाज दिला, थांब, म्हणजे आता तू माझ्या मुलीला माझ्या विरोधात वळवू पाहतेस. मी तुझ्यासारख्यांना चांगलंच ओळखतो. तू कुठल्या तरी अनाथाश्रमातून आलेली आहेस ना, हो ना? त्याचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. ते संतापून पुढे म्हणाले, मी आत्ताच पोलिसांना फोन करतो किंवा तू आताच्या आता इथून निघून जा. हे ऐकून मी सुन्न झाले. डोळ्यातून अश्रू ओघळू नये म्हणून मी स्वतःला कसेबसे सावरले आणि म्हणाले, साहेब, पोलिसांना फोन करू नका. मी लगेच निघून जाते. मी दरवाजाच्या दिशेने वळले आणि तेथून बाहेर पडले. बाहेर येताच जोराचा वारा सुटला होता. पाऊसही पडू लागला होता. मी घरातून तर बाहेर पडले, पण आता कुठे जावे हेच समजेनासे झाले. अवघ्या 2 दिवसांच्या सुखाने मला जणू वेडच लावलं होतं. पण माझ्या नशिबात ते जास्त काळ नव्हतं. सगळे पुरुष सारखेच असतात, निर्दयी आणि जुलमी. कुठल्याही स्त्रींच्या भावना त्यांना कधीही समजत नाही. माझा नवरा जसा होता तसेच हे आकाशजीही निघाले. मी मनात विचार करत चालत होते. तेवढ्यात मी पाहिले, समोर 2 लोक एका तरुणाला मारत होते आणि त्याच्या खिशातली वस्तू हिसकावून घेत होते. तो त्यांच्याशी झुंजत होता, पण दोघे असल्यामुळे तो कमजोर पडत होता. अचानक त्यातल्याच एका गुंडाने चाकू काढला आणि त्या तरुणाच्या पोटात खुपसला. त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावला आणि धूम ठोकली. मी धावत त्या तरुणाजवळ गेले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मी इकडे तिकडे पाहिले, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. रात्रीचे 10 वाजले होते. रस्ता ओसाड पडला होता. पण मला काहीतरी करायलाच हवं होतं. मी कसंबसं त्याला उचलू लागले. तेवढ्यात तिथून 2 माणसे जात होती. मी त्यांना हाक मारली, कृपया मला मदत करा. या मुलाला इस्पितळात घेऊन पोहोचवा. त्यांनी त्या तरुणाला पकडले आणि जवळच्या इस्पितळात नेले, पण लगेचच तिथून निघून गेले. ते इस्पितळ मोठे नव्हते. एक छोटं नर्सिंग होम होतं, जे एका घरात चालवलं जात होतं. फक्त 3 पेशंट रूम होत्या, पण सर्व सोयी सुविधा होत्या. डॉक्टरांनी लगेच त्याच्यावर उपचार सुरू केले. मग त्यांनी विचारले, हे तुमचे कोण लागतात? आता मी त्यांना काय सांगणार? तो माझा कोण आहे मलाही माहीत नव्हतं. मी सत्य सांगून टाकलं. मला ते रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडले म्हणून मी त्यांना इथे आणलं. डॉक्टरांनी त्याच्या खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि त्यावरच्या नंबरवर फोन करून त्याच्या कुटुंबियांना इस्पितळात बोलावले. रात्री 4 वाजता कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ओरडतच आत आले, डॉक्टर, डॉक्टर, कुणी आहे का इकडे? मी त्या मुलाच्या बेडशेजारीच बसले होते. बाहेरून आलेला आवाज स्पष्ट ऐकू येत होता. डॉक्टरही त्या आवाजाच्या दिशेने धावले. ओ मिस्टर भार्गव, तुम्ही आलात? डॉक्टर म्हणाले. माझा भाऊ कुठे आहे आणि त्याला झालं तरी काय? त्याच्या आवाजात काळजी आणि संताप दोन्ही होते. मी लगेच समजले की हा माणूस त्या जखमी मुलाचा मोठा भाऊ आहे. डॉक्टर म्हणाले, तुमचा भाऊ आता ठीक आहे. तो आत रूममध्ये आहे. तेवढ्यात रूमचं दार उघडलं आणि तो आत आला. तो धावतच बेडजवळ गेला आणि भावाला विचारू लागला, तुला काय झालं? कोणी केलं हे सगळं? इतक्यात त्याची नजर माझ्यावर पडली. माझा श्वासच थांबला. मी तिथून बाहेर पडण्यासाठी उठलेच की त्याने संतापाने ओरडून विचारले, तू इथे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहायला. ऐकलं नव्हतंस का? बोलवू का पोलिसांना आताच्या आता? मी हे ऐकताच तिथून पटकन बाहेर पडले. पण आता मी कुठे जाऊ? रात्रभर कुठेही सुरक्षित आश्रय मिळणं कठीण होतं. म्हणून मी हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या एका बाकावर थोडा वेळ बसायचं ठरवलं. सकाळपर्यंत काहीतरी मार्ग काढता येईल. थकव्यामुळे मी तिथेच बसल्या बसल्या झोपून गेले. दरम्यान हॉस्पिटलच्या आत डॉक्टर जखमी मुलाच्या रूममध्ये गेले आणि आकाशजींना विचारलं, मिस्टर आकाश, ती मुलगी कुठे गेली जी यांना इथे घेऊन आली? आकाशजींनी आश्चर्याने विचारले, काय? माझ्या भावाला इथे ती मुलगी घेऊन आली होती? डॉक्टर उत्तरले, होय मिस्टर आकाश,
ती सांगत होती की दोन दोन लोकांनी याला चाकू मारला आणि मोबाईल लुटून पळून गेले. ती त्यावेळी रस्त्यावरून जात होती आणि तिने त्यांना तिथून उचलून हॉस्पिटलमध्ये आणलं. आकाशजींनी घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 4:30 वाजले होते. ते ताबडतोब बाहेर आले आणि गाडीकडे जाऊ लागले. पण जसे त्यांनी बाहेर पाहिले तेव्हा हॉस्पिटलच्या एका बाजूला बाकावर झोपलेली मी त्यांना दिसले. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "ऐक, उठ." मी घाबरून लगेचच जागी झाले. माझ्यासमोर आकाशजी उभे होते. मी गोंधळून गेले आणि घाबरत म्हणाले, "साहेब, पोलिसांना बोलावू नका. सकाळ होताच मी येथून निघून जाईन." रात्री कुठे जाऊ काहीच कळत नव्हतं, म्हणून इथेच थांबले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, "जे काही झालं त्याबद्दल सॉरी." मी रागाच्या भरात खूप जास्त बोललो. "पण तू माझ्या भावाचा जीव वाचवला आहेस. खूप मोठा उपकार केलास माझ्यावर. बोल, तुला किती पैसे पाहिजेत?" "साहेब, मी काही उपकार केले नाहीत. आणि हो, तुमच्या भावाच्या जागी कोणीही असतं तरी मी तेच केले असते जे आत्ता केले. आणि साहेब, मी मुलं सोडणारी नाही. माझ्या परिस्थितीने मला इथे काम करायला लावलं. नाहीतर मी सुद्धा शिकलेली BSc आणि MSc पास विद्यार्थिनी आहे. मी काहीही करू शकते." तेव्हा आकाश लाजले. त्यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले, "माझा स्वभावच असा आहे. मला पटकन राग येतो. मला माफ करा. आणि हे सगळं आईला सांगू नका प्लीज." मी हसून म्हणाले, "ठीक आहे, नाही सांगणार." बोलता बोलता सकाळचे 6 वाजले. बाहेर उजेड पडला होता. मी त्यांना म्हणाले, "आता तुम्ही घरी जा. मी इथे आहे." त्यांनी शंका घेत विचारलं, "तुम्ही नक्की सांभाळून घ्याल?" मी उत्तर दिलं, "हो, मी इथेच आहे. तुम्ही जा. नाहीतर तुमच्या आईला काळजी वाटेल." मिस्टर आकाश तिथून निघून गेले आणि मी त्यांच्या भाऊ वरुणच्या शेजारी बसले. सकाळी 10 वाजता आकाश आणि त्यांची आई हॉस्पिटलमध्ये आले. वरुणला पाहण्यासाठी ते त्याच्या खोलीत गेले. हॉस्पिटलचा रूम लहान असल्यामुळे सगळे आत जाऊ शकत नव्हते. म्हणून आकाशजींनी आईला आत सोडून आम्ही दोघं बाहेर आलो. बाहेर येताच आकाशजींनी पहिल्यांदाच प्रेमाने माझं नाव घेतलं, "आकांक्षा." मी त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, "माझी चूक झाली. मला तुमच्याबद्दल काहीही माहीत नव्हते. म्हणून मी एवढं सगळं बोलून गेलो. सकाळी आईने तुमच्याबद्दल सांगितलं तेव्हा कळाले की मी चुकीचा होतो." मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि उत्तर दिलं, "माझी सवय आहे. अशा गोष्टी रोज ऐकायला मिळतात. ही काही नवीन गोष्ट नाही. फक्त पोलीस प्रकरणाचं टेन्शन आलं होतं. कारण 3 वेळा आधीच लोकांनी माझ्यावर आरोप केले होते. जर पोलीस घेऊन गेले असते तर आयुष्यभर बाळचोर म्हणून हवालतीत टाकलं गेलं असतं." मिस्टर आकाशला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. ते म्हणाले, "बरं, मला सांगा, मी चुकीचा वागलो याची तुम्ही मला कोणती शिक्षा द्याल?" हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा कोणीतरी पुरुष माझ्यासमोर स्वतःची चूक कबूल करत होता आणि शिक्षा मागत होता. मी शांतपणे उत्तर दिलं, "असं काही नाही. मी कोणालाही शिक्षा देत नाही. तरीही सगळे पुरुष सारखेच असतात. आज माफी मागाल, उद्या त्याहून दुप्पट वेदना मला देतील." आकाशजी म्हणाले, "आकांक्षाजी, मी तसा नाही. राधिकाच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यात काहीच उरलं नव्हतं, म्हणून मी असं वागत होतो. पण आजपासून वचन देतो, कोणत्याही गोष्टीवर रागवणार नाही. फक्त तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्या." मी हसून उत्तर दिलं, "तुम्ही सौम्याची काळजी करू नका. मी तिला कधीच आईची कमतरता जाणवू देणार नाही." तेवढ्यात आकांक्षाजींची आई बाहेर आली. आकाश म्हणाले, "आई, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी निघतो." आईने त्यांना थांबवून मला म्हणाल्या, "तूही जा बाळ. रात्रभर जागी आहेस. घरी जाऊन थोडा आराम कर." मी आधी नाही म्हणाले, पण त्यांनी आग्रह केला. त्यामुळे मी निघाले. आकाशजींनी मला घरी सोडले आणि नंतर ऑफिसला गेले. मी घरी पोहोचून अखेर शांत झोप घेतली. संध्याकाळी उठल्यानंतर मी सौम्याच्या सोबत बसले होते. तेव्हा सौम्याने माझ्याकडे पाहून म्हणाले, "आंटी, तुमचे कपडे किती खराब झाले आहेत. जा, पटकन बदलून या." मी निरागसपणे म्हणाले, "पण तुमच्या आंटीकडे कपडेच नाहीत." हे ऐकून सौम्या उठली आणि माझ्यासोबत वर जाऊन आकाशजींच्या रूममधून तिच्या आईची साडी काढून दिली. ती म्हणाली, "ही घ्या आणि पटकन बदलून या."
मी माझ्या कपड्यांकडे पाहिले तर त्यावर रक्ताचे डाग होते. त्यामुळे मीही पटकन साडी घेतली आणि कपडे बदलले. आता तुम्ही खूप छान दिसत आहात आंटी, असे म्हणत सौम्या पुन्हा माझ्या जवळ आली. रात्री जेव्हा आकाशजी घरी आले तेव्हा मी सौम्याला जेवण बनवत होते. आकाशजी घरात शिरताच रागाने ओरडले, तुझी हिंमत कशी झाली ही साडी घालायची? कोणी दिली तुला ही साडी? ते अगदी संतापाने लालबुंद झाले होते. सौम्याने घाबरतच उत्तर दिलं, पापा, ही साडी आंटीला मी दिली आहे. हे ऐकून आकाशजींनी सौम्याला एक जोरदार थप्पड लगावली आणि मला उद्देशून म्हणाले, आत्ताच्या आत्ता ही साडी बदलून ये. ते रागाने आपल्या खोलीत निघून गेले. मी सौम्याला समजावत तिच्या खोलीत पाठवले. स्वतः साडी बदलली आणि आकाशजींच्या खोलीत जाऊन ती साडी त्यांना परत दिली. मी शांतपणे ठामपणे म्हणाले, तुम्ही एका लहान मुलीवर हात उचलायला नको होता. हे तुम्ही खूप चुकीचं केलं. हे बोलून मी खोलीतून बाहेर निघून गेले. सकाळी मी उठले, घड्याळाकडे पाहिले तर 7 वाजले होते. मी पटकन उठून बाहेर आले तर घरभर शांतता होती. मी माझ्यासाठी चहा बनवला आणि टेबलावर येऊन बसले. तेवढ्यात आकाशजी तयार होऊन समोर उभे असल्याचे मला दिसले. मी विचारलं, इतके सकाळी कुठे निघालात? आकाशजी म्हणाले, हॉस्पिटलला चाललो आहे. मीही त्यांच्यासोबत हॉस्पिटलला गेले. तिथे पोहोचल्यानंतर आकाशजींनी त्यांच्या आईला घरी पाठवले आणि आम्ही दोघे तिथेच थांबलो. तेव्हा आकाशजी म्हणाले, काल रात्रीसाठी सॉरी. त्यांच्या माफीवर मला माझा भूतकाळ आठवला. मी त्यांच्याकडे पाहतच म्हणाले, आकाशजी, एक गोष्ट बोलू, पण राग मानू नका. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, बोला ना. मी म्हणाले, माझ्या नवऱ्याने पहिल्याच दिवशी मला जनावरासारखी वागणूक दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सॉरी म्हणाला, पण त्याच दिवशी पुन्हा त्याने तेच केलं. तिसऱ्या दिवशीही त्याने मला त्रास दिला आणि परत सॉरी म्हणाला. त्यानंतर त्याचं हे रोजचंच होऊन गेलं. माझं म्हणणं तुम्हाला समजतंय ना आकाशजी? त्यांनी खाली मान घातली. मी पुढे म्हणाले, फक्त वचन देऊन काही होत नाही. ते कृतीतून सिद्ध करावं लागतं. ते म्हणाले, ठीक आहे, मी बदलून दाखवेल. मी उत्तर दिलं, मला तुमच्या बदलण्याने आनंद होईल, पण मी हे माझ्यासाठी करत नाही, तुमच्यासाठी करते. मला काय फरक पडणार आहे? तुम्ही लहान हिंस्र प्राणी आहात. उद्या मोठे झालात तरी माझं काही जाणार नाही. आकाशजींनी माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला आणि शांतपणे खोलीच्या बाहेर निघून गेले. सकाळी 10 वाजता आकाशजींच्या आई हॉस्पिटलला आल्या आणि त्यांनी आम्हाला घरी पाठवले. घरी आल्यावर मी सौम्याला उठवलं, खाली आणलं आणि तिला दूध गरम करून दिले. आकाशजी समोर बसून नाश्ता करत होते. तेव्हा त्यांनी सौम्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण सौम्याने दूध संपवलं आणि उठून जाऊ लागली. जाता जाता ती म्हणाली, तुम्ही खूप वाईट आहात. मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. मी आकाशजींना म्हणाले, तुम्ही ऑफिसला जा, मी तिला समजावते. आकाशजी ऑफिसला निघून गेले. मी सौम्याच्या खोलीत गेले तर ती गुपचूप बिछाण्यावर बसली होती. मी तिच्याजवळ जाऊन विचारलं, काय झालं माझ्या गोड मुलीला? ती निराशपणे म्हणाली, पापा खूप वाईट आहेत. मी त्यांच्याशी कधीच बोलणार नाही. आंटी, तुम्हीही त्यांच्याशी बोलू नका. मी तिला समजावून सांगितले, असं बोलत नाही बेटा. जर आपण चुकीचे काम केले तर देव आपल्याला शिक्षा देतात आणि आपल्या मम्मी पप्पा हेच आपले देव आहेत. त्यामुळे आपण चूक केली तर त्यांना आपल्याला शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे देव कधीच आपल्यावर रागवत नाही. आणि आंटी, जर चूक झाली तर मग काय करायचं? सौम्याने आपल्या निरागस शब्दात विचारले. मी हसून म्हणाले, जर आपण चूक केली असेल तर आपल्याला सॉरी म्हणायला हवं. तू पण जर चूक केली असेल तर पप्पांना सॉरी बोल. सौम्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. तिने सहजपणे उत्तर दिलं, मी पप्पांना सॉरी बोलेल जेव्हा ते परत येतील. आणि मग आम्ही दोघी खेळायला लागलो. संध्याकाळी आकाशजी ऑफिसमधून लवकर आले आणि खालीच सोफ्यावर बसले. कमलाबाईंनी त्यांना पाणी दिलं आणि सौम्या माझ्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा सौम्या धावतच आपल्या पप्पांकडे गेली. बाबा सॉरी, आता पुढच्या वेळी मी कधीही चूक करणार नाही. आकाशजींनी सौम्याला उचलून आपल्या मांडीवर बसवले आणि तिला मिठी मारत म्हणाले, सॉरी मलाही म्हणायचंय. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हलकंसं थँक्स म्हणाले. लवकर तयार व्हा, आपण बाहेर फिरायला जाऊ.
सौम्या उत्साहाने म्हणाली, पण बाबा, आंटीकडे कपडे नाहीत, त्या काय घालणार? आकाशजी हसले आणि म्हणाले, माझ्या खोलीत जाऊन तुला जे आवडेल ते घे आणि तयार हो. मी आनंदी झाले. मी कल्याणी देवीजींना बाहेर जाण्याची परवानगी विचारली. त्यांनी आनंदाने संमती दिली, कारण इतक्या दिवसांनी त्यांना आपल्या मुलामध्ये काहीतरी बदल दिसत होता. पहिल्यांदाच मी कोणासोबत फिरायला जाणार होते. मी खोलीकडे निघाले तेव्हा आकाशजींनी मागून आवाज दिला, निळा कलर माझा आवडता आहे. तेव्हा मी त्यांचं काही विशेष मनावर घेतलं नाही, पण जेव्हा त्यांच्या खोलीत गेले तेव्हा पाहिले खिडक्यांचे पडदे, सोफा सगळं काही निळ्या रंगाचं होतं. तरीही मी दुर्लक्ष केलं, पण जेव्हा मी कपाट उघडले तेव्हा जवळजवळ सगळ्या साड्या निळ्या रंगाच्या होत्या. फक्त काही मोजक्याच साड्या इतर रंगाच्या होत्या. तेव्हा मात्र मला त्यांच्या शब्दाचा अर्थ उमगला. हा नवा नात्याचा सुरुवात आहे का? माझ्या मनात असंख्य प्रश्न आले, पण मी ते बाजूला ठेवले आणि एक गडद निळी साडी घालून तयार झाले. घराबाहेर पडलो. प्रथम आम्ही सौम्याला पार्कमध्ये घेऊन गेलो. मग तिच्यासाठी काही कपडे घेतले आणि मॉलमध्ये जेवण केलं. रात्री घरी परतलो. घरी पोहोचल्यावर कल्याणी देवीजी हॉलमध्येच बसल्या होत्या. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरची हसू बघून त्या सुखावल्या होत्या. कारण ज्या मुलाने राधिकाचे कपडे कधी हातही लावले नाही, त्याने मला तीच साडी घालायला सांगितली होती. सौम्याला दूध पाजून झोपवून मी खाली आले तेव्हा पाहिले आकाशजी तिथेच होते. माझ्याजवळ येऊन म्हणाले, थँक्स आकांक्षाजी, आज तुमच्यामुळे मला माझी लेक परत मिळाली. मी हसून उत्तर दिलं, खरं तर थँक्स मला तुम्हाला म्हणायला हवं, कारण आज पहिल्यांदाच मी आयुष्यभर असं मुक्तपणे आनंद घेतला. ते हसले आणि म्हणाले, बरं जा, आता झोपा. जाता जाता ते थांबले आणि म्हणाले, आज तुम्ही खूप सुंदर दिसत होतात. मी हसून उत्तर दिलं, थँक्स, पण माझा आवडता रंग क्रीम आहे. आणि मी माझ्या खोलीत निघून गेले. आणि अशा प्रकारे एका सुंदर दिवसाची समाप्ती झाली. सकाळी चहा पिऊन मी सोफ्यावर बसले होते. आकाशजी तयार होऊन आले आणि मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. त्यांनी क्रीम कलरचा सूट आणि पॅन्ट घातली होती. मला क्षणभर वाटलं, काय हे देखील त्याच प्रवासात वाटत आहे का, जसं माझं मन वाहतंय. हॉस्पिटलमध्ये जाऊन आंटीजींच्या घरी गेलो. नंतर आकाशजी मला म्हणाले, आकांक्षाजी, माझी जुनी सेक्रेटरी काम सोडून गेली आहे. तुम्ही माझी सेक्रेटरी बनाल का? मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. तेव्हा ते हसतच म्हणाले, असे काय बघताय? मी काही तुम्हाला लव्ह यू म्हणालो नाही. पण मी कसं करू? मी आजपर्यंत कधी बाहेर कामच केले नाही, मी म्हणाले. ते हसले आणि म्हणाले, त्यात काय विशेष आहे? जसं तुम्ही घर नीट मॅनेज करता तसंच ऑफिस आणि माझं कामही व्यवस्थित सांभाळू शकता. आणि मला खात्री आहे तुम्ही हे उत्तम रीतीने कराल. मी थोडी धीर एकवटून हो म्हटले आणि सांगितले की मी उद्यापासून ऑफिसला येईल. त्यांनी मला घरी सोडलं आणि ऑफिसला निघाले. जाताना मी सहजच म्हणाले, आज तुम्ही खूप हँडसम दिसत आहात. गाडी पुढे नेत ते म्हणाले, थँक्स. मी घरी आले, आंघोळ करून नवीन साडी नेसली आणि सौम्यासोबत बसले. आज वरुणजींना हॉस्पिटलमधून घरी आणायचं होतं, त्यामुळे आकाशजी थेट ऑफिसवरून हॉस्पिटलला गेले आणि तेथून वरुणला घेऊन आले. आंटीजींनी वरुणला खाली खोलीत राहायला सांगितले, कारण वर खाली जात राहिल्यास त्याच्या जखमा लवकर भरून येणार नाहीत. मी म्हणाले, काही हरकत नाही, मी काही दिवस इथेच सोफ्यावर झोपेन. तेव्हा आंटीजी म्हणाल्या, सोफ्यावर का? तू वर सौम्याच्या खोलीत झोप. सौम्या आनंदली, पण आकाशजीही हसले होते. सौम्या ठीक आहे, पण आकाशजी का हसले? मला काही कळालं नाही. रात्री जेवण झाल्यावर मी सौम्याला घेऊन तिच्या खोलीत झोपायला गेले. सकाळी लवकर उठून मी मंदिरात गेले, कदाचित पहिल्यांदाच, कारण देवावरचा माझा विश्वासच उडालेला होता. म्हणूनच मी देवाकडे क्षमायाचना केली आणि धन्यवादही दिले. सकाळी 7ला परत आले तेव्हा कमलाबाईंनी मला चहा दिला. आज पहिल्यांदाच मी तयारीत बसले होते तेव्हा आकाशजी आले आणि नाश्ता झाल्यावर त्यांनी विचारलं, आकांक्षाजी, रेडी आहात का? मी हो म्हणाल्यावर आम्ही ऑफिसला रवाना झालो. आकाशजींसोबतचा हा माझा दुसरा वेगळा अनुभव होता.
पहिला अनुभव म्हणजे पहिल्यांदा कोणासोबत बाहेर फिरायला गेले होते आणि आता पहिल्यांदाच बाहेरच्या जगात काम करायला जात होते. ऑफिसच्या गेटवर पोहोचलो तेव्हा मी आकाशजींना म्हणाले, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागोमाग येते. ते आत गेले आणि मी गेटकडे वळाले. गार्डने मला अडवले. आपण कोणाला भेटायला आलात? मिस्टर आकाश यांना, मी सांगितलं. तो म्हणाला, अभी साहब बिझी है, 2 वाजता या. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि आग्रह केला, प्लीज त्यांना सांगा की गेटवर आकांक्षाजी आल्या आहेत. त्यावर तो घाबरला. माफ करा मॅडम, चूक झाली. सरकडे तक्रार करू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल. त्याने लगेच गेट उघडले आणि मी आत गेले. आकाशजींनी पाहिले आणि विचारले, तुम्ही माझ्यासोबत का नाही आलात? मी गार्डकडे पाहून म्हणाले, मला ऑफिसमधले लोक कसे काम करतात ते बघायचे होते. बरं, मग काय दिसलं तुम्हाला? त्यांनी विचारलं. मी हसून गाडीच्या दिशेने पाहत म्हणाले, काम चांगलं करताय, पण समोरच्याला सन्मान द्यायला शिकले तर अजून चांगलं होईल. त्यावर ते मिश्किल हसले आणि म्हणाले, असे काय? बस झालं, तुम्ही असं बोलताय जसं मी तुम्हाला लव्ह यू म्हणालो असावं. त्यावर ते मिश्किल हसले. आता ऑफिस आहे आणि मी तुमची सेक्रेटरी आहे, त्यामुळे मी थोडी प्रोफेशनल वागते आहे. मी त्यांना चिडवले. आम्ही दोघे केबिनमध्ये गेलो, पण आत आकाशजींसोबत आणखी एक मुलगी होती. आकाशजी म्हणाले, प्राची, यांना काम समजावून सांग आणि हे नवीन आहेत त्यामुळे त्यांना नीट शिकव. जी सर, म्हणत प्राची मला काम शिकवू लागली. मलाही शिकण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे मी पूर्ण लक्ष देऊन शिकू लागले. संध्याकाळी आम्ही एकत्र घरी आलो. मी थोडा वेळ सौम्यासोबत घालवला आणि जेवण करून लगेच झोपून गेले, कारण दिवसभर दमून गेले होते. सकाळी उठून पुन्हा नेहमीसारखंच ऑफिसचं काम सुरू झालं. आम्ही ऑफिसला पोहोचलो आणि मी थेट केबिनमध्ये जाऊन कामाला लागले. मी बसून काम करत होते, तेवढ्यात केबिनचे दार उघडले. येस मिस्टर विशाल, सांगा, काही काम होतं का? आकाशजींनी विचारलं. विशाल म्हणाला, सर, माझ्या घरून फोन आला आहे. माझी आई आताच निधन पावली, त्यामुळे मला सुट्टी हवी आहे. विशाल नाव ऐकताच मी एकदम स्तब्ध झाले. हा तर माझा नवरा. जेव्हा मी त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा मनाला मोठा धक्का बसला. ती कशीही असली तरी होती माझी सासूच. आकाशजींनी त्याला सुट्टी दिली आणि तो निघून गेला. मी नकळत रडू लागले. ते पाहून आकाशजी मजेत म्हणाले, अरे काय झालं? तू अशी रडतेस जशी तुझी सासू गेली असेल. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, हो, कारण ती माझी सासूच होती आणि विशाल माझा तोच निर्दयी नवरा होता. आकाशजी एकदम शांत झाले. मी त्यांच्याकडे पाहून संतापाने विचारले, काय झाले? काय बोलत होतात तुम्ही आता? त्यांनी शांतपणे विचारले, तुला सासरच्या घरी जायचे आहे का? मी खोल श्वास घेत म्हणाले, मनात इच्छा आहे, पण धाडस नाही. तेव्हा ते ठामपणे म्हणाले, फक्त अभिनय करायचा आहे आपल्याला. आपण सौम्यालाही घेऊन जाऊ, जेणेकरून तुझ्या चारित्र्यावर उठणारे आक्षेप संपतील. लोक पुढे निघून गेले, पण हे लोक अजूनही स्त्रियांना जुन्या चौकटीत अडकवून ठेवतात. मी त्यांचं म्हणणं ऐकून विचारात पडले. मग ते पुन्हा म्हणाले, सांग सौम्या, तुझी मुलगी नाही का? मी ठामपणे उत्तर दिलं, आकाशजी, सौम्या माझीच मुलगी आहे आणि मी तिची आई आहे. आजपासून मी हे सत्य कुणापासूनही लपवणार नाही. आम्ही ऑफिसमधून निघालो आणि घरी आलो. तिथून सौम्याला घेऊन माझ्या सासरच्या घरी निघालो. रस्त्यातच आकाशजींनी सौम्याला समजावलं, बेटा, आतापासून आंटीला मम्मी म्हणायचं. सौम्या खूप लहान असली तरी समजदार होती. सासरच्या दारात पोहोचलो तेव्हा तिथे मोठा गोंधळ चालू होता. सगळे रडत होते, पण मी मात्र छान साजदास करून आले होते. मला त्यांच्या दुःखाशी काही घेणं देणं नव्हतं. मला फक्त त्यांना माझ्या यशाची आणि माझ्या मुलीची ताकद दाखवायची होती. मी घरात पाऊल टाकताच सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. माझा नवरा विशाल रागाने ओरडला, तू इथे काय करायला आली आहेस? तुला तर घराबाहेर काढलं होतं ना मी. तेवढ्यात सौम्याने विचारलं, मम्मी, हा अंकल कोण आहे जो इतका ओरडतोय? मी हसून उत्तर दिलं, बेटा, हा अंकल एक राक्षस आहे. आठवतंय का तुला? आपण ती ड्रॅकुलाची गोष्ट ऐकली होती.
जो लोकांचं रक्त पितो, हा तसाच एक ड्रॅकुला आहे जो लोकांचं आयुष्य चोखून घेतो. सौम्या सहजपणे म्हणाली, अच्छा मम्मी, मग आपण या ड्रॅकुलापासून कसं वाचणार? मी तिला समजावत म्हणाले, बेटा, देव आपल्याला शक्ती देतो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आपणच त्याला हरवू शकतो. तिने निरागसपणे विचारले, मम्मी, देव आपल्याला शक्ती केव्हा देणार? मी म्हणाले, बेटा, तुझे देव कोण? तिने उत्तर दिले नाही. मी म्हणाले, तुझे बाबा नाहीत का तुझे देव? हे बोलता बोलता मी सौम्याला मिठी मारून तिथेच जमिनीवर बसले आणि रडू लागले. विशालला तर काटा आला. त्याच्या अंगात एक थेंबही रक्त राहिलं नाही. तो फक्त मोठ्या डोळ्यांनी सगळं पाहत होता. जणू त्याला धक्का बसला होता. जी स्त्री त्याच्या पायाखालची धूळ होती ती इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण झाली होती आणि आता विशाल तिच्यासमोर एक साधा कर्मचारी होता. माझ्या जेठाणींचीही तीच अवस्था होती. कुणाच्याही तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. सगळे हतबद्ध झाले होते. त्यांच्यानंतर आकाशजी आणि सौम्याने मला शांत केलं आणि आम्ही आमच्या घरी परतलो. घरी गेल्यावर कल्याणीजींना सगळं काही सांगितलं तर त्या म्हणाल्या, बेटा, तू खूप चांगलं केलंस. आता तुझ्या आईला थोडी तरी शांती मिळेल. कल्याणीजी आपल्या मुलात आलेला बदल पाहून आनंदित होत्या. आकाशजी मनाने खूप चांगले आणि सुंदर व्यक्ती होते. हो, त्यांना थोडा राग लवकर यायचा. नाही, खूपच यायचा. पण तो गुस्सा बुडबुड्यासारखा होता, लवकर यायचा आणि लगेच शांतही व्हायचा. आकाशजी आता माझी खूप काळजी घेऊ लागले होते. मी समजून घेत नव्हते की त्यांच्या मनात नक्की काय आहे. एक दिवस मी ऑफिसमध्ये काम करत होते आणि आकाशजी फक्त मला पाहत होते. हा त्यांचा रोजचाच कार्यक्रम होता, माझ्यासमोर बसून मला पाहणं. अचानक त्यांनी विचारलं, चल, आज आपण फिरायला जाऊया. मी खूप आनंदित झाले, कारण दुसऱ्यांदा मला त्यांच्यासोबत बाहेर फिरायला मिळणार होतं. मी माझ्या सर्वात सुंदर साडीची निवड केली, जी कदाचित त्यांनी खास वेगळीच ठेवल्याचं जाणवलं, कारण ती साडी रोजच्या वापरातील नव्हती. मी ती साडी परिधान केली आणि आरशात पाहिलं तर मी परीसारखी दिसत होती. मी सौम्यालाही तयार केलं आणि आम्ही बाहेर पडलो. सुरुवातीला आम्ही सौम्याला घेऊन वॉटर पार्कला गेलो. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 चित्रपट पाहिला. मग एका छानशा रेस्टॉरंटमध्ये जेवण करून परतलो. परत येईपर्यंत सौम्या माझ्या कुशीत गाढ झोपली होती. आम्ही खूप आनंदी होतो. दिवसभर मज्जाही केली होती. जेवण बाहेरच झालं होतं, पण कल्याणी देवी आमच्या वाटेकडे पाहत होत्या. आकाशजी हसत हसतच माझ्याशी बोलत होते. आपल्या मुलाला इतक्या दिवसांनी आनंदी पाहून कल्याणी देवीही सुखावल्या होत्या. राधिकाच्या जाण्यानंतर त्यांनी आकाशला पहिल्यांदाच इतकं हसताना पाहिलं होतं. थोड्या वेळाने त्या झोपी गेल्या आणि मी सौम्याला जवळ घेऊन आकाशजींसोबत बसले. रात्रीचे 11 वाजले होते. तेव्हा आकाशजी म्हणाले, ही साडी जी मी तुला दिली आहे ती मी राधिकासाठी आणली होती, पण ज्या दिवशी तिला ही साडी गिफ्ट करणार होतो त्याच दिवशी तिचा अपघात झाला आणि ती आपल्याला सोडून गेली. मी विचारलं, मग तुम्ही ही साडी मला का दिली? त्यावर आकाशजी म्हणाले, कारण मला तू आवडू लागली आहेस. मी त्यांच्या बोलण्यावर काहीच उत्तर दिलं नाही, पण मला काहीतरी सांगायला हवं होतं. हेच माझं चुकलं, कारण मी काहीच उत्तर न दिल्यामुळे गोष्टी आणखी पुढे गेल्या. मी सौम्याला घेऊन तिच्या खोलीत झोपायला गेले. थोड्या वेळाने आकाशजी माझ्या खोलीत म्हणजे सौम्याच्या खोलीत आले. मी घाबरून उठून बसले. आकाशजी, तुम्ही इथे एवढ्या रात्री काय करताय? तेव्हा त्यांनी माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि हळूच म्हणाले, "श्श, असा आवाज करू नकोस, नाहीतर सौम्या जागी होईल." मी म्हणाले, ते सगळे ठीक आहे, पण तुम्ही इथे एवढ्या रात्री का आलात? कृपया परत जा तुमच्या खोलीत. मला एक अनामिक भीती वाटू लागली. आकाश यांनी अचानक मला त्यांच्या बाहुपाशात उचलले आणि म्हणाले, मला सौम्याची आई आवडते. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हे चुकीचं आहे आकाशजी, कृपया मला सोडा. मी विनवत राहिले, पण त्यांना काहीच फरक पडत नव्हता. मी मोठ्याने ओरडू शकले असते, पण त्याने काहीही उपयोग नव्हता. उलट नाव खराब होण्याची भीती होती. आकाशजींनी मला त्यांच्या खोलीत नेलं आणि पुन्हा एकदा माझा भूतकाळ माझ्या वर्तमानासमोर उभा राहिला. त्या रात्री मी पुन्हा झोपू शकले नाही. पहाट होत आली. मी घड्याळ पाहिलं. सकाळचे 6 वाजले होते.
मी उठले आणि जाऊन आंघोळ केली. मग पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. आकाशजी ऑफिसला जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी मला हाक मारली, पण सौम्याने उत्तर दिलं, मम्मीला खूप ताप आलाय. हे ऐकताच आकाशजींनी लगेच डॉक्टरला बोलावले आणि माझा उपचार केला. सौम्या माझ्या जवळच बसून होती. त्या दिवशी आकाशजी ऑफिसलाही गेले नाही. मी त्यांच्याशी काहीही बोलायचं टाळत होते, पण त्यांनी सौम्याला आजीच्या घरी पाठवलं आणि माझ्याजवळ येऊन म्हणाले, आकांक्षा, मला माफ कर. मला कसे काय झाले ते कळालंच नाही. मी स्वतःला अडवू शकलो नाही. राधिकाची खूप आठवण येत होती. मी तुला राधिका समजून ते सगळं केलं. मी संतापले. मी शांत राहिले नाही. आकाशजी, तुम्हीही माझ्या पतीसारखेच निघालात. मी काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात. जर हे सगळं ठीक करायचं होतं तर एकदा मला सांगितलं तरी असतं. मी तुमच्या उपकाराखाली दबून कुठलीही गोष्ट जबरदस्तीने केली नसती. आकाशजी काहीही न बोलता तेथून निघून गेले. मीही जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा माझ्या कामात मग्न झाले. पण आता आकाशजींना पाहून ती जुनी उत्सुकता, तो आनंद काहीच वाटत नव्हता. हळूहळू सगळं पूर्ववत झालं. ऑफिस, घर, सौम्यासोबत खेळणं हेच सुरू होतं. साधारण 1.5 महिन्यानंतर मला कळालं की मी गरोदर आहे. माझ्यावर तर जणू आकाशच कोसळले. जर माझा नवरा माझ्यासोबत असता तर ही खूप आनंदाची गोष्ट ठरली असती. पण आता जेव्हा मी एकटी होते तेव्हा हे मूल माझ्यासाठी आणखी एक कलंक घेऊन येणार होतं. एक कलंक मिटवण्यासाठी मी दुसरा मोठा निर्णय घेतला. थोडी हिंमत करून मी आकाशजींकडे गेले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली. आकाशजी, तुम्ही जे चुकीचं केलं त्याचा परिणाम आता माझ्या पोटात वाढत आहे. मी आता हे कुठे नेऊन ठेवू? आकाशजींनी आश्चर्याने विचारलं, काय म्हणालीस? मी त्यांना सांगितले, मी गर्भवती आहे. मी तुमच्या मुलाला पोटात वाढवते. आकाशजींनी मला जवळ बसवलं आणि म्हणाले, ही काही पापाची खूण नाही. हा आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि दुसरी गोष्ट, तू कुठेही जाणार नाहीस, इथेच राहशील. मी विचारलं, पण लोक विचारतील तर मी काय उत्तर देऊ? आकाशजींनी माझ्या डोळ्यात बघत विचारलं, तू माझ्याशी लग्न करशील का? मी थक्क झाले. फक्त मी तुमच्या मुलाची आई होणार आहे म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात? आकाशजी म्हणाले, तसं नाही आकांक्षा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला विसरू शकत नाही. पण त्याच क्षणी त्यांनी मला राधिकाच्या नावाने हाक मारली. पहा, तुम्ही मला आताच राधिकाचं नाव घेतलं. माझं नाव आकांक्षा आहे. मी नाराज होऊन म्हणाले. आकाशजी म्हणाले, मला माहीत आहे, पण मी कायम तुला राधिकाच म्हणेन. तू माझी राधिका बनशील? मी काहीच बोलू शकले नाही. सौम्या शांत झोपली होती. मी विचारलं, पण तुमच्या कुटुंबाला हे मान्य होईल का? ते म्हणाले, त्यांना मी समजावून सांगतो. जर तू तयार झालीस तर तेही मान्य करतील. आकाशजींनी घरी जाऊन आईला म्हणजेच कल्याणी देवींना विचारले. त्या आनंदाने तयार झाल्या, कारण त्यांनीच त्यांच्या मुलाला आधीपेक्षा आनंदी पाहिले होते. 10 वर्षांनंतर सुनबाई, माझा चहा कुठे? माझी सासू कल्याणी देवी बोलली. आई, हा घ्या. मी आता दिला तुम्हाला. मी हसून त्यांना चहा दिला. वहिनी, माझा रेड शर्ट कुठे आहे? माझ्या धीराने विचारले. ते मी टेबलवर ठेवले आहे. मी उत्तर दिले. आई, माझं दूध दे आणि मला लवकर शाळेत सोड. उशीर होतोय. सौम्या ओरडली. ठीक आहे बेटा, बाहेर ये, मी गाडीची चावी घेऊन येतो, आकाशजी म्हणाले. सौम्या हट्टीपणे म्हणाले, माझी मम्मी सोडायला येणार नाही तर मी जाणार नाही. कल्याणी देवी हसत म्हणाल्या, सुनबाई, लवकर तयार हो, नाहीतर हा आकाश घर डोक्यावर घेईल. मी घड्याळाकडे पाहिले. आज मला आयुष्याने खूप काही दिलं होतं. इतक्या वेदना सोसल्यावरही देवाने मला भरभरून आनंद दिला. आज माझ्या आणि आकाशजींच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली होती. सौम्या आता 13 वर्षांची झाली होती आणि ती फक्त माझी मुलगी नव्हती तर माझी जिवलग मैत्रीण होती. मी आणि ती दोघी खूप छान वेळ घालवत होतो. सौम्या माझी मदत करायची जेणेकरून मी माझ्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करू शकेल. फक्त सौम्याच नाही तर माझ्या 2 छोट्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारीही तिने घेतली होती. होय, लग्नानंतर 3 वर्षात मला सौम्याच्या व्यतिरिक्त एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आज मी भार्गव इंडस्ट्रीची CEO होते.
आणि माझ्या पतीने विदेशात माझ्या नावाने आकांक्षा मोटर्स ही कंपनी स्थापन केली होती. विशाल, तो आता फक्त एक कटू आठवण होता. शरमेने त्याने आमच्या कंपनीतून राजीनामा दिला. त्याला चांगली नोकरी मिळाली नाही, फक्त दिवस पास होतील इतपतच. त्याच्या आईचंही निधन झालं. त्याच्या दोन्ही भावांनी त्याच्याशी संबंध तोडले. त्याला कोणीही विचारत नव्हतं. एकेकाळी इतरांवर हुकूम गाजवणाऱ्या विशालचं आयुष्य आता वाईट स्थितीत होतं. दारूच्या नशेत बुडाला आणि शेवटी त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तो तडफडत मरून गेला. इकडे मी मात्र आनंदी जीवन जगत होते. विशालसारखा पुरुष जे त्यांच्या पत्नीसोबत अमानुष वागणूक देतात, त्यांना कोणती शिक्षा द्यायला हवी? तुमचं मत नक्कीच कळवा. अशाच कथा वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आम्हाला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.